बाळा, आज मी तुझ्याकडे स्वतः आलो आहे. तुला काहीतरी मागायला नाही, तर तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आलोय. पण माझ्या लेकरा, तू इतका तुझ्या संसारात, तुझ्या काळजीत आणि तुझ्या विचारांमध्ये अडकून गेलास की माझ्याकडे किंवा माझ्यासाठी 2 क्षणही काढत नाहीस. तरीही मी तुझ्यावर नाराज नाही रे बाळा. कारण आई आपल्या लेकरावर कितीही रागावली तरी त्याला सोडून जात नाही. तसंच मीही तुला कधीच सोडणार नाही. बाळा, तुला वाटते ना की तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते फक्त तुलाच दिसते. तुझ्या मनात किती विचार आहेत, किती चिंता आहेत, किती प्रश्न आहेत, हे सगळं काही मला माहिती आहे. तू लोकांसमोर हसतोयस, पण एकटं झाल्यावर मनातल्या मनात रडतोयस. सगळ्यांना म्हणतोयस की मी ठीक आहे. पण खरं सांगू बाळा, तुझं मन किती थकलंय हे मला माहिती आहे. म्हणूनच आज मी स्वतः तुझ्याकडे आलो आहे. तुला माझ्याकडे यायला वेळ मिळत नसेल तर काही हरकत नाही, मीच तुझ्याकडे येईन. तू माझं नाव घेत नसशील तरी मी तुझ्या जवळ असेन. तू माझ्याशी बोलत नसशील तरी तुझ्या मनातलं मी ऐकत असेन. कारण बाळा, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे विधी नाही, मोठमोठे शब्द नाही, तर मनापासून केलेली एक हाक पुरेशी असते. फक्त एकदा मनापासून म्हण, स्वामी, मला आता जमत नाही. बाळा, बस त्या एका वाक्यात तुझ्या मनातली सगळी वेदना मला समजेल. तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच मिळेल असं नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात काहीही विनाकारण घडत नाही. कधी मी तुझ्यापासून एखादी वस्तू किंवा व्यक्ती दूर करतो, कारण मला माहीत असतं की ती व्यक्ती तुझ्या मनाला दुखावणार आहे. कधी एखादं काम थांबवत असतो, कारण त्यापेक्षा चांगला मार्ग मी तुझ्यासाठी ठेवलेला असतो. आणि कधी कधी तुला वाटतं की स्वामी माझं ऐकतच नाही. पण बाळा, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचलेली असते. फक्त तिचं उत्तर तुला तुझ्या मनासारख्या वेळी मिळत नसतं. वेळ माझा असतो, पण काळजी ही तुझी असते. म्हणून आजपासून एक गोष्ट कर. सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांच्या शब्दांना पुन्हा पुन्हा आठवून स्वतःलाच त्रास देऊ नकोस. तू माझं लेकरू आहेस बाळा. तुझं मन शांत ठेव. तुझं काम प्रामाणिक करत राहा. बाकी जे तुझ्या हातात नाही ना, ते माझ्यावर सोपव. आणि हो बाळा, तुला माझ्यासाठी वेळ मिळत नसेल तरी मला तुझ्यासाठी वेळ काढावा लागत नाही. कारण मी तर सदैव तुझ्या जवळच आहे. तू झोपताना मी तुझ्या जवळ आहे. तू उठताना मी तुझ्या जवळ आहे. तू रडताना तुझ्या अश्रूंमध्ये मी आहे.
आणि तू पुन्हा उभं राहताना सुद्धा तुझ्या धैर्यातही मीच आहे. म्हणून घाबरू नकोस बाळा. तुझ्या आयुष्यातला हा कठीण काळ कायमचा नाही. तुझ्या वाट्याला पुन्हा सुख येणार आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्याकडे आलो आहे बाळा. फक्त 2 क्षण माझ्यासाठी काढ आणि मनापासून माझ्याशी बोल. तुझं मन हलकं करून टाक. बाकी सगळं माझ्यावर सोड. भिवू नकोस बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, एक गोष्ट तुला आज मनापासून सांगतो. तुझ्या आयुष्यात काही लोक आले आणि ज्यांनी तुला खूप काही शिकवलं. काहींनी प्रेम दिलं तर काहींनी साथ दिली, तर काहींनी तुला दुखावलं. पण त्या प्रत्येक व्यक्तीमागे माझी एक योजना होती. ज्यांनी तुला सोडलं त्यांच्या मागे धावत राहू नकोस. कारण कधीकधी एखाद्याचं जाणं म्हणजे तुझं नुकसान नसतं, तर तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी जागा तयार करणं असतं. बाळा, तू ज्या माणसाला गमावल्यामुळे रडतोयस ना, कदाचित त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं आणि काहीतरी मी तुझ्या वाटेला आणणार आहे. पण त्यासाठी तुला आधी जुनं दुःख सोडावं लागेल. बाळा, तुझं मन खूप हळवं आहे. कोणी 2 प्रेमाचे शब्द बोलले की तू त्यांच्यासाठी सगळं करतोस, आणि कोणी तुझा विश्वास तोडला की स्वतःलाच दोष देतोस. असं करू नकोस बाळा. तू चुकीचा नाहीस म्हणून प्रत्येक जण तुझ्याशी चांगला वागेल असं नाही. काही लोकांना तुझी किंमत तेव्हाच कळते जेव्हा तू त्यांच्या आयुष्यातून दूर जातोस. म्हणून स्वतःची किंमत दुसऱ्याच्या वागण्यावर ठरवू नकोस. तू माझं लेकरू आहेस. तुझी किंमत मला माहीत आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो. तुझ्या मनात सध्या एखादी इच्छा आहे ना, ती इच्छा तू कित्येक दिवसांपासून मनात ठेवून आहेस. कुणाला पूर्णपणे सांगितले सुद्धा नाहीस. रात्री झोपताना त्या गोष्टींचा खूप विचार करतोयस आणि मनातच म्हणतोयस, स्वामी, हे माझ्यासाठी कधी होणार? बाळा, तुझी ही हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे. पण लक्षात ठेव, मी तुला फक्त तुला हवं ते देण्यासाठी नाही, तर तुझ्यासाठी योग्य ते देण्यासाठी आलो आहे. कधी माझं उत्तर हो असतं, कधी थांब असं असतं, आणि कधी माझं उत्तर यापेक्षा चांगलं काहीतरी तुझ्यासाठी आहे असं असतं. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नकोस. फळ झाडावर आलं म्हणून लगेच ते गोड होत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच तुझ्या आयुष्यालाही वेळ लागतोय. तू फक्त तुझं कर्म करत राहा. तुझ्या घरासाठी, तुझ्या मुलांसाठी, तुझ्या आई-वडिलांसाठी आणि स्वतःसाठी तू जे काही सहन करतोयस ते मला सर्व दिसतंय. तू कोणाला सांगत नाहीस
म्हणून तुझं दुःख माझ्यापासून लपलेलं नाहीये. कधी कधी तुला वाटतं की माझ्यासाठी कोणीच नाही, पण माझ्या बाळा, त्या क्षणी एकदा डोळे बंद कर आणि माझं नाव घे. तुला कदाचित माझा हात दिसणार नाही, पण तुझ्या मनाला एक वेगळीच शांतता जाणवेल. तीच माझी साथ आहे. तुझ्या घरात पुन्हा एकदा हसू यावं, तुझ्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं, तुझ्या मनाला समाधान मिळावं, हीच माझी इच्छा आहे. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्याची चिंता करू नकोस. ज्यांनी तुझं चुकीचं तुला समजलं त्यांचा हिशोब माझ्यावर सोपव. तुला बदला घ्यायची गरज नाही. तू शांत राहा, कारण वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचं उत्तर ही देत असते. तू फक्त एवढंच लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात कितीही मोठं वादळ आलं तरी तू एकटा नाहीस. तू पडशील तेव्हा तुला उचलणारा हात माझा असेल. तू थकशील तेव्हा तुला धीर देणारा आवाज माझा असेल. आणि जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले वाटतील तेव्हा तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी एक नवीन वाट मी उघडेन. म्हणून बाळा, आज रात्री सगळ्या चिंता माझ्या चरणी ठेव. मनातलं सगळं मला सांग. रडायचं असेल तर रड, पण उद्या सकाळी पुन्हा नव्याने उठ, कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाही. तुझ्यासाठी अजून खूप काही लिहायचं बाकी आहे. तुझ्या आयुष्यात अजून आनंदाचे दिवस यायचे आहेत, आणि त्या दिवसांपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलासोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव बाळा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.